गुडघेदुखी गुडघेदुखी हे आजकाल सर्वसामान्य होत चाललं आहे. म्हणजे कसं, कमी वयातील विद्यार्थ्यांना, माणसांना, बालकांना सुद्धा गुडघेदुखी होते. त्यांना वेगळ्या कारणामुळे होते. तर गुडघेदुखी कशामुळे होते आपण बघून घेणार आहोत. गुडघेदुखीची मेन कारणे आपण, गुडघे एकतर वय जास्त वाढल्यामुळे होते, वयामानानुसार होते, किंवा वातदोष वाढल्यामुळे गुडघेदुखी होते, किंवा जास्त वजन वाढल्यामुळे, किंवा जास्त चालल्यामुळे, नाहीतर कशामुळे अजून गुडघेदुखी. अशी खूप सारी कारणं आहेत गुडघेदुखीची वेगवेगळी. तर आपण आज जाणून घेणार आहोत गुडघेदुखी कशाने आपण कमी करू शकतो. गुडघेदुखी ही आजकाल खूप जास्त वाढलेली आहे. तर पहिलं मेन कारण म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता. व्हिटॅमिन डीची कमतरता, कॅल्शियमची कमतरता, त्यामुळे हा गुडघेदुखी खूप वाढली आहे. ज्यांच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, व्हिटॅमिन डी कमतरता आहे, त्याच्यामुळे गुडघेदुखी होत असेल तर कॅल्शियम इंटेक वाढवला पाहिजे. आता कॅल्शियम इंटेक कसं वाढवणार तुम्ही वेगवेगळे पदार्थ, जसे की काय खाल्लं पाहिजे, दूध खाल्लं पाहिजे, चिकन, नॉन व्हेजिटेरियन असेल तर चिकन, मटन, मासे खाल्ले पाहिजेत, पनीर खाल्लं पाहिजे, थोड्या कोवळ्या उन्हात बसलं पाहिजे. हे सगळं करा जर व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर. वयोमानानुसार असेल, म्हणजे वयानुसार असेल तर त्यात जास्त काही बदल करता येत नाही. वयोमानानुसार असलं तर शक्यतो काय असतं, वात वाढलेली असते. वात कमी करायची असेल तर मग त्याच्यासाठी वेगळा आहार असतो, वातवर्धक आहार. वातचे गुण काय, सस्नेह तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चल आणेल. म्हणजे वृक्ष असं अन्न खायचं नाही जे शरीरात कोरडेपणा निर्माण करेल, जसं की सारखं चिवडा खायचा नाही, लघुले हलकं अन्न खायचं नाही, शीत जास्त थंड खायचं नाही, लहान खायचं नाही जास्त, असं वातवर्धक जास्त काही खायचं नाही. आता चालल्यामुळे जर गुडघे दुखत असेल तर चालल्यामुळे आपोआप वात वाढते, आणि वात वाढले की त्याचं लक्षणच काय, वाताचं त्रास होणं, गुडघं दुखणं, संधी दुखणे, सांधे दुखणे. जर तुम्ही जास्त चालत असाल तर वात आपोआप वाढलेली आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास तर हा होणारच आहे गुडघेदुखीचा. जर तो तुम्हाला कमी करायचा असेल तर काय केलं पाहिजे, कमी चाललं पाहिजे, आराम केला पाहिजे. तुम्ही आराम म्हणजे खूप पण जास्त नाही केला पाहिजे. जर तुम्ही रात्री जागरण म्हणजे रात्री जागत असाल जास्त वेळ, टाईम टू टाईम झोपत नसाल वेळेवर, तर त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं, वात वाढू शकते. आणि जर वात वाढली तर आपोआप हाडे सांधे दुखणारच आहे. आता हे कमी करायसाठी काय करायचं, वात वाढलेली तुमची समजा तुम्हाला ते कमी करायचे, तिळ तेल म्हणून मार्केटमध्ये भेटते, तिळ तेल, ते त्याने मसाज करायची. जे दुखते ते, गुडघा दुखत असेल तर गुडघ्यावर मसाज करायची, थोडं घ्यायचं 5-6 थेंब आणि गुडघ्यावर चोळायचं. असं चोळल्यानंतर काय होईल, वातला कमी करायला मदत करेल. किंवा कशाचा लेप लावायचा सांगतो, हळद आणि पुदिना किंवा मेथी आणि हळद तुम्ही घ्या, एक चमचा घ्या दोन्ही, आणि एका कोमट पाण्यामध्ये ते मिक्स करा थोड्याशा, आणि त्याचा लेप बनवा आणि ते गुडघ्यावर लावा. याने सुद्धा नक्की फरक पडणार आहे मित्रांनो. तुम्ही हे सगळं करून बघा. अजून कशामुळे वाढते वात वाढते किंवा गुडघे कशामुळे दुखतात, वजन जास्त झाल्यामुळे. आता जर वजन जास्त झाल्यामुळे दुखत असतील तर वजन कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्हाला थोडा आराम भेटेल, हे सगळं मी सांगतोय त्याच्यावरून, पण वजन कमी करणं हा बेस्ट उपाय. आणि जरी तुमचं वजन वाढलं नसेल आणि वजन जर कमी केलं तुम्ही, तर ऑटोमॅटिकली तुमचे गुडघे दुखायचं कमी होणार. काही असू द्या, वजन कमी केले गुडघे दुखायचं कमी होणार. आता गुडघे दुखायची वेगवेगळी कारणं असू शकतात. आता कोणत्या टाईमला गुडघे दुखते त्याच्यावरून काय असतं ते ठरतं. जर तुमचे गुडघे सकाळी दुखत असतील, झोपेतून उठल्या जर आखडल्यासारखे वाटत असतील तर त्याचं वेगळे कारण असतात, त्याच्यासाठी वेगळं टेस्ट वगैरे करावं लागतं. जर तुमचे गुडघे दिवस मावळताना दुखत असतील तर त्याची वेगळी कारणे असतात. पण उपाय सगळ्यांवर एकच आहे, मी जे सांगतोय ते कसं करायचं. जर त्याची कारणे शोधायची असतील तर तुम्हाला जवळच्या वैद्यांना किंवा डॉक्टरांना भेटावं लागेल, आणि त्याच्यानंतरच ते सगळं कळेल. फक्त गुडघेच दुखतेत का, दुसरे जॉईंट्स वगैरे दुखतेत, पाठ दुखते, मणका दुखतो, हाडांची बोटं दुखतेत, असे लहान लहान बोटं जॉईंट्स दुखतेत, पायाची बोटं दुखतेत, कुठं काय सुजन वगैरे आली का, हे सगळं आपल्याला चेक करावं लागेल. तुमचे हेअरफॉल्स होत आहे का, तुमच्या चेहऱ्यावरती कोणता शेप वगैरे आलाय का, असं काय डाग पडलेत का, कुठं काय गाठ वगैरे आली का, ते सगळं जाणून घ्यावं लागतं.
आता वेगवेगळ्या कारणामुळे वेगवेगळे आजार होतात. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला वडिलांना वगैरे होतं का, हे असं होतं का आधी, किंवा कोणाला काय होतं का असं, त्याच्यावरून सुद्धा असू शकते. पण मेन कारण आपण एवढ्या डिटेलमध्ये जायचं नसतं. पहिलं हे साधं सोपंच असणार आहे. पण तुम्हाला जर काय वेगवेगळं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. कमेंटमध्ये मी त्याच्यानुसार तुम्हाला काही क्वेश्चन विचारेन. तुम्हाला जर ते विचारल्यानंतर त्याचं जर मला वेगवेगळं वाटत असेल तर मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. उपचार देणार नाही मी मित्रांनो, ट्रीटमेंट देणार नाही. फक्त टेम्पररी तुम्ही काय करू शकता, कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे ते मी सांगेन. मी उपचार देणार नाही. आता मी तुम्हाला सुद्धा गुडघे दुखत असेल तर दशमूलक वाथ सांगू शकतो किती प्यायचं काय, पण मी सांगणार नाही मित्रांनो. आता फक्त माझं काय मत आहे, माझं काय म्हणणं आहे, जे मला माहिती आहे त्याच्यानुसार जे आपल्या मराठी माणसं आहेत, माणसांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आपण सांगितलं पाहिजे सगळ्यांना ह्याचं काय केलं पाहिजे, आरोग्यासाठी योग्य तो सल्ला दिला पाहिजे मित्रांनो. आपण बघतो खूप जास्त कोण कुठं पण जातं. आता मार्केटमध्ये पेन किलर देतात. आता मेडिकलमध्ये जाऊन तुम्ही गुडघा दुखताय पेन किलर मागता. अरे खूप जास्त पेन किलर खाल्ल्यामुळे लिव्हर खराब होऊ शकतो. म्हणून सारखं मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेऊ नका, पेन किलर घेऊ नका. आता पेन किलर कोणते असतात, कसे असतात, ते कसं करतं, तर पेन किलर काय करतं, आता समजा माझं हे बोट इथं दुखते, तर इथं दुखतंय, मग आता त्याच्यासाठी मी पेन किलर खाल्ली. पेन किलर खाल्ल्यावर काय होणार मित्रांनो, इथल्या जे दुखतंय ते दुखतच राहणार बॉडीमध्ये आतमध्ये, पण ते नर्वला पण ते माझ्या बॉडीपर्यंत पोहोचणार नाही. ते माझ्या शरीर मेंदूला कळणारच नाही की इथं दुखतंय ते. असं पेन किलर काम करतात. म्हणजे जे मेंदूकडे सिग्नल जाणार आहेत, आता इथं मला टोचवलं असं तर माझ्या मेंदूला कळतंय लगेच इथं टोचते ते. पण जर पेन किलर खाल्ली मी तरी पण कळणारच, फक्त कमी कळणार, कमी सेन्सेशन होणार, ॲक्टिव्ह राहणार. म्हणजे दुखत असलं तरी पण कळणार ना. आता ऑपरेशन करताना बघा आपल्याला काय देतात, इंजेक्शन देतात. ते एक पेन किलरचं, ते एका प्रकारचं पेन किलरच आहे. ते इंजेक्शन दिल्यावर काय करतं, इथं आपल्या शरीराला फाडतेत, टाके घेतेत, काही करतेत, त्यांना दण हातोड्याने मारतेत, तरी काय कळते का आपल्या शरीराला, मेंदूला नाही कळत. का नाही कळत, कारण तिथंच पेन किलर दिलं आहे, अँटीबायोटिक आहे, स्टेरॉइड आहे, इंजेक्शन आहे, हे दिलं आहे तिथं, त्याच्यामुळे ते कळत नाही आपल्याला. तसंच पेन किलर जास्त टाईमसाठी खाणं योग्य नाही मित्रांनो. समजा तुम्ही एखादं औषध घेत असाल, आता एखादं औषध म्हणजे जास्त वेळेसाठी एकच औषध घेतलं तर आपल्याला त्या औषधाची सवय लागू शकते. त्या औषधाची सवय लागू शकते मित्रांनो. त्या औषधाची सवय लागल्यामुळे काय होईल, तुम्हाला शरीरावरती घातक परिणाम होतील, वेगवेगळे परिणाम होतील. किडनी खराब होऊ शकते, लिव्हर खराब होऊ शकतं, फुफ्फुसाच्या बाहेर एक लेअर असते आपल्याला काय होऊ नये, लागू नये म्हणून, त्याच्यात पाणी जमा होऊ शकतं. असे वेगवेगळे हे त्रास होऊ शकतात. यासाठी तुम्ही काय करायचं मित्रांनो, पहिले योग्य ते कारण जाणून घ्या. जर कमी वयात होत असेल तर शक्यतो याचं मेन कारण आहे कॅल्शियम आणि कॅल्शियमची कमतरता, व्हिटॅमिन डीची कमतरता. ते भरून काढण्यासाठी वेगवेगळे तुम्ही खाल्लं पाहिजे, फळं, फ्रूट्स वगैरे. मी ते तुम्हाला योग्य तो आहार खाईल जर सांगेन. तुम्हाला जर वाटत असेल असं काही सिम्पटम वाटत असेल किंवा काहीही वाटत असेल तर कृपया तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आपला चॅनल हा नवीनच आहे का, महाराष्ट्रातील आपल्या मराठी लोकाला पुढे जाण्यासाठी मदत करा. तुम्हाला काय पाहिजे तो सल्ला मी देतच आहे आणि भविष्यातही देईल मित्रांनो, देणारच आहे. तुम्हाला जर वाटत असेल ह्याच्यावरती आयुर्वेदिक व्हिडिओ बनवावा तर मला कृपया नक्की कळवा, तो व्हिडिओ नक्की बनवला जाईल. आणि तुम्हाला काय वाटत असेल, त्रास होत असेल किंवा काही असेल तरी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला शक्य आहे तेवढी मदत करेन. ॲटलिस्ट मला नाही करता आली तर मी तुम्हाला योग्य तो सल्ला जरूर देईन. 1001% योग्य सल्ला भेटेल तुम्हाला, चुकीचा सल्ला भेटणार नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस म्हणजे जर ट्रीटमेंट घ्यायची ती 1001% सोपीच जाणार आहे. म्हणून मित्रांनो, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला वर येण्यासाठी मदत करा. आणि काय तुम्हाला त्रास किंवा अडचण येत असेल तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ आपला इथंच संपवतो, मी इथंच थांबवतो. थँक्यू.